इथून माग साऱ्याच्या आवडीच्या गोष्टी बनविल्या म्या. आता तुम्हाला काय आवडत आहे? गोडी शेव. आता गोडीशेव आवडते, गोडीशेव करते. आता गोडीशेव करा करता सारी सामुग्री मी काढून घेतली आणि गोडीशेव इथं रानातच करायची. आपल्याकडे किचन नाही ना, तर मी रानातच करते. त्याच्याकरता बेसन पीठ घेतलंय, गुळ घेतलाय, थोडासा कलर घेतलाय आणि ओवा घेतलाय. चला एक वाटी बेसन पीठ घेतलंय, ते आपण काठोटीत घालून घेऊ. हे तेल असं सारं बेसन पिठाला लागलं पाहिजे आणि असा मुटका झाला पाहिजे. चला आता पाणी घालून मळून घ्यायचं. आता हे मिश्रण असं घट्ट मळून घ्यायचं. आता उंडा झाला आपला, आता याचे शेंगुळे करून घ्यायचे. चला आता आपण गोडीशेव करून घेऊ. हे बघा सगळे शेंगुळे तयार करून घेते. आता तळून घेऊ. आता चूल पेटली, आता कढई ठेवून घेऊ. आता सुट्टे सुट्टे टाकून तळून घेऊ. ना असे कमी जाळ तळून द्यायचे, मग सगळे आतले सगळे तळून निघतील. चला आता गोडीशेव तळून झाली. आता पाक करून घेऊ. जेवढं बेसन पीठ होतं तेवढ्याच मापाचा गुळ घेतलाय. आता त्याचा पाक करून घ्यायचा. 2 चमचे गुळात पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यात ना एक बारीक धार गोड त्याला टाकायची, मग गुळ कणी कडक होत नाही. त्याच्यात थोडी बडीशेप पण ओवा घेतलाय, तो पण त्याच्यात टाकून घ्यायचा. ह्यो पा गोडीशेवचा कलर घेतलाय, तो आपण त्याच्यात पाकात टाकून घ्यायचा. आता हे शेंगुळे या पाकात टाकून हलवून घ्यायचे 2 मिनिटं. ह्या बाय आपली गोडीशेव तयार झाली आणि हिला चांगली कडक व्हायला 1-1.5 तास लागतो. ह्या बाई आपली गोडीशेव तयार झाली. पहा बरं कशी काय झाली खाऊन. जमत मग ना खाऊ. जमना. तर मंडळी आपली गोडीशेव तयार झालेली आहे. भारी झाली का? भारी झाली. झाली. संपा आता मग.